नमस्कार मंडळी, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडे रवा नारळाच्या वड्या किंवा रवा नारळाचे लाडू बनवले जातात। चला तर मग आज आपण बनवूयात मऊ आणि सहज तोंडात विरघळणारे रवा नारळाचे लाडू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, तूप, साखर, ओला नारळ, वेलची आणि पिस्ता। चला तर मग नारळाचे बाहेरचे आवरण काढू। ओल्या नारळाचे आवरण आता आपण या छोट्या किसणीने किसून घेऊयात, यामुळे खोबरे वायाला जाणार नाही। हे आवरण जर आपण सुरीने काढले तर त्यामध्ये खोबरे जास्त वाया जाऊ शकते। आता आपण या नारळाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घेऊया। आता कढईमध्ये तूप टाकायचे आहे आणि रवा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर आपण रवा भाजत असल्याने त्याला 15 ते 20 मिनिट भाजायला लागतील। रवा चांगला भाजला की तो लाडवांची चव आणि सुगंध वाढवतो। आता आपण यामध्ये बारीक केलेले खोबरं मिक्स करणार आहोत आणि हे देखील आपण 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। ताज्या नारळाने लाडूंना नैसर्गिक गोडपणा आणि मऊपणा येण्यास मदत होते। आपलं मिश्रण आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे। चला आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊ। त्यासाठी आपण एका कढईमध्ये साखर टाकणार आहोत। साखरेच्या वर येईल एवढंच पाणी आपण टाकणार आहोत। आता वेलची टाकून आपण एक तारी पाक बनवून घेऊयात। आपला पाक आता रेडी आहे। आता आपण हा रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात। पाक रव्यामध्ये मुरत जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल। अधूनमधून हे मिश्रण आपण हलवत राहू। आता हे मिश्रण लाडू बनवण्यायोग्य झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत। शोभेसाठी तुम्ही लाडूला पिस्ता किंवा किशमिश लावून लाडू वळून घ्या। असे आपले रवा नारळ लाडू तयार आहेत। हॅपी कुकिंग, एन्जॉय। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।